आघाडीची ही आगेकूच अर्थातच भाजपचीच बघायला मिळते। खरसुंडीमध्ये शिवसेनेचे उमेदवार जिंकलेले आहेत। सांगली जिल्हा परिषद खरसुंडी जयदीप भोसले यांचा विजय। खरसुंडीमधली ही पहिली अपडेट सांगलीमधली। आणि अश्विन, एक गोष्ट आपल्याला अधोरेखित करावी लागेल की मोठ्या प्रचार सभा कुठेच झाल्या नाहीत। प्रचाराचा जो जोर असतो जिल्हा परिषद किंवा कोणत्याही निवडणुकांसाठी, तो जोर आपल्याला जाणवला नाही। अर्थातच त्याला कारण होतं अजित पवारांच्या दुःखद निधनाचं। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रचारामधनं माघार घेतली, त्यांनी सगळ्या सभा रद्द केल्या। त्यामुळे एक प्रकारे प्रचार न होता किंवा डोर टू डोर प्रचारावरती भर देत साधेपणानं प्रचार करत लढवल्या गेलेल्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत। आतापर्यंत लालपरीतनं कोण सुसाट निघाले ग्रामीण भागात? भाजप 67, शिंदेची शिवसेना 38, दादांची राष्ट्रवादी 40, त्याखालोखाल आहे काँग्रेस 16, उद्धव ठाकरेंची शिवसेना 14, शरद पवारांची राष्ट्रवादी 3 जागांवरती पवारांची राष्ट्रवादी आघाडीवर आहे। तर इतर 12 जागांवरती एकतर आघाडीवर आहेत किंवा त्यांनी विजय मिळवलेला आहे। जवळपास 190 जागांचे कल आपल्या हाती आलेत, 193 जागांचे कल आलेत, 731 जागा आहेत। तर पंचायत समिती 125 पंचायत समित्यांमध्ये 1462 जागा आहेत। रत्नागिरीमध्ये शिवसेनेची घोडदौड पाहायला मिळते, पण रत्नागिरीच्या अगदी बाजूलाच लागून जे 2 जिल्हे आहेत त्याचा उल्लेख तू केलास। रायगडमध्ये चित्र वेगळे, कारण रायगडमध्ये काटेकी टक्कर आहे तीनही पक्षांमध्ये। जर का आपण सिंधुदुर्गात आलो तर सिंधुदुर्गामध्ये आपल्याला भाजप पुढे असल्याचं चित्र पाहायला मिळते। पुण्यात काय होते? राष्ट्रवादी 10 आणि शिवसेनेनं 3 जागे आघाडी घेतली आहे। दिलीप वळसे पाटलांचे पुतणे विवेक पाटील 809 मतांनी सध्या आघाडीवर आहेत। अलिबागच्या शहापूर गटातनं अमित नाईक यांनी विजय मिळवला राष्ट्रवादीच्या। संत दामाजीनगर गटातनं मंगळवेढ्यामधनं आणखी एक विजय भाजप उमेदवार यांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते। खारेपाटणमध्ये शिवसेनेचे गुरुप्रसाद शिंदे हे विजयी झालेले आहेत। कोल्हापूरमध्ये काँग्रेसनं मुसंडी मारली आहे, 10 ठिकाणी काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे आणि शिवसेनेला एक मोठा विजय खारेपाटणमध्ये मिळतोय सिंधुदुर्गातनं। आणि 201 जागांचे कल हाती आले, ज्यामध्ये सर्वाधिक जागांवरती आत्ता आघाडी आहे ती भाजपची। तर भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले 500हून अधिक मतांनी आघाडीवर आहेत। रायगडमध्ये आतापर्यंत राष्ट्रवादीने 3 जागा जिंकल्या आहेत। कलांचा विचार केला तर द्विशतक पार झालेले आहे। आता कलांमध्ये भाजप 70, म्हणजे भाजप आता शतकाच्या दिशेने निघालेला आहे। शिवसेना 38, राष्ट्रवादी 43, काँग्रेस 21, ठाकरे सेना 14, इतर 12 आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 3 अशी सध्याची स्थिती आहे। रायगडमध्ये महाडमध्ये विकास गोगावले 530 मतांनी आघाडीवर। तर शहापूर गटातनं राष्ट्रवादीचे अमित नाईक जिंकलेले आहेत। अलिबागमधली ही अपडेट। त्यासोबतच धाराशिव पारा गटातनं राष्ट्रवादीच्या संध्या मुरकुटे आघाडीवर आहेत। तर झरी गटात परभणीमध्येच भाजपचे दिलीप देशमुख हे जवळपास जिंकण्याच्या स्थितीत आहेत, विजयाच्या उंबरठ्यावर आहेत ते। परभणीमधली ही अपडेट आहे। तर सिंधुदुर्गच्या खारेपाटणमध्ये शिवसेनेचे उमेदवार जिंकलेले आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातलं हे सगळं चित्र आपल्याला ही दृश्य तिकडे दिसत असतात वारंवार। त्याच माध्यमातून आपण एक आकडेवारी बघायचा प्रयत्न करूया। भाजप 70, शिवसेना 38, राष्ट्रवादी 43, काँग्रेस 21, ठाकरे सेना 14, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 3, इतर 12, 731 पैकी 201 कल सध्या आपल्या समोर आहेत, ज्याच्यामध्ये अर्थातच आघाडी सध्याच्या घडीला दिसते ती भाजपची। भाजप सर्वात मोठा पक्ष कलांच्या बाबतीत आहे, त्याखालोखाल दुसरा पक्ष आहे अजित पवारांची राष्ट्रवादी। शिवसेना 38 जागांसह 3ऱ्या क्रमांकावर आहे। काँग्रेस 4थ्या जागी 21 जागांसह, ठाकरेंची शिवसेना 14 जागा, शरद पवारांची राष्ट्रवादी 3 जागा आणि इतर 12 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। लातूरमध्ये भाजपची जोरदार कामगिरी, 7 जागांवर भाजपनं आपली आघाडी टिकवून ठेवलेली आहे। 8 जागांवरती भाजपनं आपली आघाडी टिकवून ठेवली, पण त्याखालोखाल काँग्रेस सुद्धा आहे 7 जागांसह। रेणापूरचा एक निकाल हाती आलेला होता जो आपण बघणार आहोत, पण काँग्रेस कोल्हापूरमध्ये सुद्धा मुसंडी मारते 10 जागांच्या आघाडीसह। महाडमध्ये विकास गोगावले हे जवळपास 530 मतांनी आघाडीवर आहेत। आणि मगाशीचे दृश्य जल्लोषाची लातूरमधली, काँग्रेसच्या वतीनं हा जल्लोष साजरा केला जातोय। खरं, कारण लातूर असेल किंवा कोल्हापूर असेल, दोन्ही ठिकाणी आपण बघितलं की काँग्रेस